तर मुलांनो आज आपण आलोय शिवनेरी किल्ल्यावरती, बरोबर आहे, जिथे शिवरायांचा जन्म झाला, ती ही पावन आणि पवित्र अशी भूमी आहे. आणि म्हणून प्रत्येकानं या भूमीला एकदा भेट दिलीच पाहिजे, बरोबर आहे ना. कारण इथे अखंड स्वराज्याची निर्मिती करणाऱ्या छत्रपती शिवरायांचा मा जिजाऊच्या पोटी जन्म झाल्याचं हे पवित्र असं ठिकाण आहे. आता आपण किल्ला हा गड चढायला लागल्यापासून तुमच्या लक्षात आलं असेल की इथं अतिशय स्वच्छता आहे आणि सुंदर सुंदर बागा केल्या आहेत. मग हे जे गड किल्ले आहेत ते गड किल्ले आपण याचं संवर्धन करण्याची जबाबदारी कोणावर आहे? आता आपल्यावर. मग इथं आपण काय केले पाहिजे? आपण येताना पाहिलंय की काही ठिकाणी अनेकांनी इथं कोरून ठेवलंय, काहीतरी नाव लिहून ठेवलंय. असं विद्रुपीकरण कुठं भिंतीवर करायचंय का? नाव लिहून ठेवायचंय का? आपण नाही. कारण ज्यांनी हे किल्ले बांधले आणि स्वराज्याचे कार्य इथून केले त्यांनी स्वतःचं नाव कुठेही लिहून ठेवलं नाही, बरोबर ना. मग आपण काय एवढे मोठे आहेत का त्याचा तिथं आपलं नाव लिहून ठेवायला नाही. तर आज आपण या ठिकाणी या क्षेत्राला भेट द्यायला आलोय आणि खरोखर तुम्ही आणि मी कोण आहे खूप भाग्यवान आहे. म्हणून आपण पुढचे 5 मिनिटं हा परिसर काय करूयात? स्वच्छ करूयात. कोणाला करायचं परिसर स्वच्छ? माझ्या बरोबर. व्हेरी गुड. चला आता जो कचरा आपल्याला दिसेल हा सगळा कचरा घ्यायचा आणि तिथे थांबा, प्लास्टिक तिकडे टाकायचं आहे आणि बाकीचे पानं तुम्हाला दिसत आहेत त्याला ते पानं आपल्याला येथून सफाई करायची. प्लास्टिकचा कचरा कचरा गोळा करा. व्हेरी गुड. परत एक राऊंड करूया आपण. आधी प्लास्टिकला नंतर करूया. आधी हा जो पाचोळा पडलाय ना तो घेऊयात आपण. पाचोळा घेऊयात. चला त्या बाजूला चला बरं. त्याचा आवाज द्या बरं. मला पाहू द्या कोणी काय सफाई केली. खाली जा बरं. मोठ्याने पानं आणा एकदा. खालच्या याच्या पॅसेज पळू नका. हा जैविक हा हळू मोठे व्हेरी गुड बॉय. मोठे पानं आणा. चला आपण तुम्ही मावळे आहेत ना शिवबाचे? आहेत ना? व्हेरी गुड. त्यांनी लढाई केली, तुम्ही स्वच्छता करा. आणि तसाच एक ग्राउंडला जाऊन उभा राहा. आपण जसे आधी उभे होतो तशी उभा राहायचं. आता हळू फेकू नका, दुरून फेकू नका. योगिता तो अलीकडे येईल. परत पुढे जा. जाळीत पाय घुसेल. पुढे जा. आपापल्या जागेवर उभे राहा. माझ्या पाठीमागे एकदा जय घोष करू आपण. छत्रपती शिवाजी महाराज की, धर्मवीर संभाजी महाराज की. माझ्या मी शिवबाचा मावळा. मी म्हणणार मी, तुम्ही म्हणायचंय मी. जय भवानी.